उन्हाळा खूप वाढलेला आहे. तुम्हालाही थंडगार असं आईस्क्रीम खावेसे वाटते ना? तर चला मग कसं बनवायचं ते पाहूया. इथे मी कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्याला उकळी आल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला मंद आचेवर छान दाटसर होईपर्यंत हे दूध शिजवून घ्यायचं आहे. त्याच दुधातील एक 4 चमचे मी कोमट दूध बाजूला काढून घेतलेले होते. त्याच दुधामध्ये आपल्याला एक 3 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायचे आहे. कस्टर्ड पावडर मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं वापरलेलं आहे. आता छान प्रकारे हे मिश्रण हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. दूध शक्यतो आपल्याला कोमटच लागणार आहे. जास्त गरम असेल तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. आता तेच मिश्रण आपल्याला दुधामध्ये थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचे आहे. आता एक चमच्याच्या सहाय्याने सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. छान प्रकारे मिक्स करून झाले की त्यात एक 6 चमचे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करूही शकता. साखर घालून झाली की ते मिश्रण आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं अजून आपल्याला छान प्रकारे मिक्स करून शिजवून घ्यायचे आहे. शिजवून झाल्यानंतर त्याच्यात केसर घालायचे आहेत. केसर बिलकुल ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचे नसेल तर काही हरकत नाही. केसर घालून आपल्याला हे छान प्रकारे हलवून घ्यायचे आहे. केसर घातल्यानंतर त्यात आपल्या घरगुती दुधावरची शाई मी इथे 1 वाटी घालून घेतलेली आहे. घालून घेतल्यानंतर ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. थंड करून झाल्यानंतर आपला घरगुती कुठलाही प्लॅस्टिकचा बॉक्स डबा असेल त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचे आहे. मिश्रण ओतून झाले की त्याला एक प्लॅस्टिकचा आपला घरगुती कुठलाही प्लॅस्टिकचा पेपर घालून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत. आता हा डबा आपल्याला एक 2 ते 3 तासासाठी डीप फ्रीजला ठेवून द्यायचा आहे. एक 2 ते 3 तास झाल्यानंतर आता याचे झाकण काढून हे मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. आता हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून झाले की त्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान प्रकारे फेटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले मिश्रण किती सॉफ्ट झालेले आहे. आता त्याच डब्यामध्ये आपल्याला सर्व मिश्रण ओतून घ्यायचे आहे. ओतून झाल्यानंतर तोच प्लॅस्टिक पेपर आपल्याला घालून झाकण लावून एक 5 ते 7 तास आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. एक 5 ते 6 तास झाल्यानंतर आपण फ्रीजमधून तो डबा बाहेर काढायचा आहे. झाकण काढून त्याच्यावरचा प्लॅस्टिक पेपर काढायचा आहे. तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम तयार झालेले आहे. एकदम सॉफ्ट असं आईस्क्रीम आपलं तयार होते. तुम्ही बघू शकता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी सॉफ्ट आणि थंडगार असे आईस्क्रीम आपले तयार झालेले आहे. तुम्हीही घरी ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर कशी होते ते मला कमेंट्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.